मस्त पावसात अशी गरमागरम कुरकुरीत भजी आणि त्यासोबत अशी मीठ लावलेली मिरची जर असेल ना, आहा कमाल लागतं. नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कुरकुरीत गरमागरम अशी मूग डाळीची भजी. वरून अगदी कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट अशी ही भजी अजिबात तेलकट होत नाहीत. अगदी कुणीही सहज बनवू शकेल अशी ही आपली कुरकुरीत मूग डाळीची भजी आहेत. दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना, तेवढे खायला देखील अप्रतिम लागतात. तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ अगदी 2 ते 3 तास भिजत ठेवलेली. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अगदी गरम पाण्यामध्ये जर 1 ते 1.5 तास भिजत ठेवली तरी देखील चालेल. तर या डाळीमधलं आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारच्या एखाद्या चाळणीवरती किंवा गाळणीवरती काढून घ्यायचं. तर आता ही डाळ आपण वाटून घेणार आहोत, पण त्याआधी ही जी भिजवलेली डाळ आहे यामधले आपल्याला 1-2 चमचे डाळ बाजूला काढून घ्यायचे. कशासाठी ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भिजवून घेतलेली थोडीशी डाळ घालायची. तर सुरुवातीला अगदी 3 ते 4 चमचेच घालायची. तर या डाळीसोबतच आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा. तर मिरची तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. तर आता आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया. तर इथे बघा, जी डाळ आहे आणि मिरची, आलं मी इथे छान असं जाडसर वाटून घेतलं आहे. याचं टेक्स्चर बघू शकता, अगदी जास्त बारीक नाही करायचं. तर आता याच पद्धतीने आपण बाकीची डाळ देखील जाडसर वाटून घेऊ. तर इथे मी संपूर्ण मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर सुरुवातीला इथे मी 1 मोठा कांदा अगदी बारीक असा चिरलेला घालते. तर यामध्ये कांदा थोडासा जास्तच घालायचा, त्यामुळे चव खूप छान लागते. त्याचबरोबर आपण जी बाजूला काढून घेतलेली डाळ होती ती देखील घालू. अशी जर डाळ घातली की काय होतं, भजी खाताना अगदी छान त्याचा क्रंचपणा, कुरकुरीतपणा लागतो. त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ देखील घातलं आहे आणि 1 पाव चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती चोळून घालायचा. त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घालते. यामध्ये आपण मिरचीसुद्धा घातले, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर आता सतत बाहेर रिमझिम पावसाची सुरुवात झालेली आहे आणि बाहेरचा पाऊस बघत जर गरमागरम कुरकुरीत अशी भजी असतील, सोबत चहा असेल, तर हा काय भारी वाटतं ना. तर इथे आपलं हे भजीसाठी जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे. तर यामध्ये आपण सोडासुद्धा घालणार आहोत, पण ते आपण नंतर घालू. तोपर्यंत आपण इकडे तेल देखील गरम करण्यासाठी ठेवूया. अगदी लो टू मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण या मिश्रणामध्ये अगदी चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा. सोडा जास्त नाही घालायचा, नाहीतर भजी जे आहे ते तेलकट होऊ शकतात. तर आता आपण लगेचच याचे भजी बनवून घेऊया. तर इकडे तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे भजी सोडायचे तेलामध्ये. तर आता भजी जे आहे ते एकदम जास्त तेलामध्ये नाही सोडायचे, अगदी खेळतं तेल ठेवायचं, म्हणजे भजी अगदी छान तळले जातात, तेलकट होत नाहीत. तर आता सुरुवातीला 1-1.5 मिनटं याला हात नाही लावायचा. तर आता हे आपण सतत हलवत अगदी तांबूस रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत हे भजी आपण तळून घेऊया. तर इथे बघा, जास्त वेळ नाही लागत, अगदी 2 ते 2.5 मिनटामध्येच आपले भजी तळून तयार होतात. बघा, दिसायलाच हे किती कुरकुरीत दिसत आहेत. तर आता आपण हे एका झाऱ्यावरती काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचे भजी देखील तळून घ्यायचे आहेत. तर हे भजी अजिबात तेलकट होत नाहीत. तर इथे आपले भजी तयार आहेत आणि भजी आहेत म्हटल्यावर मीठ लावलेली मिरची तर हवीच, म्हणूनच इथे मी अगदी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेते. तर इथे अगदी काही सेकंदामध्येच मिरची देखील छान अशी तळली गेले. हे आपण आता बाजूला काढून घेऊ. तर इथे आपले गरमागरम कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी तयार झालेत. सोबत अशी मीठ लावलेली मिरची जर असेल, आहा कमाल लागतं, मजा येणार आहे. अगदी वरून कुरकुरीत आहे, याचा आवाज तुम्ही बघा. आतमधून देखील बघा, अगदी सॉफ्ट असे हे भजी आहेत.
तर मस्त पावसामध्ये गरमागरम चहासोबत अशी कुरकुरीत मूग डाळीची भजी बनवायलाच हवीत. या पद्धतीने तुम्ही देखील अशी मूग डाळीची भजी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.